आमचं गण्या सासरवाडीला गेलं. पहिल्यांदाच सासरवाडीला गेलं होतं. मग सासरवाडीला गेल्यावर मग आता त्याचा सगळा पाहुणचार झाला, आदर सत्कार झाला आणि सगळे असे खुश झाले. मग संध्याकाळी आता सासू सासऱ्यांनी त्याला जेव खाऊ घातलं. घरी सगळे होते. त्याचा एक मेहमान होता, तो ड्युटीला गेला होता. मग संध्याकाळी काय झालं, मग सासरे बुवा म्हणले, पाहुणे तुम्ही वरच्या खोलीत जाऊन झोपा म्हणले. मग गणे आमचं वरच्या खोलीत जाऊन झोपलं. अर्ध्या रात्री ह्याला जाग आली. अर्ध्या रात्री कशानं जाग आली माहित आहे का? ते ह्याच्या बाजूला ह्याचा मेहना येऊन झोपला होता आणि त्याचा आवाज आला ऐकू ह्याला खाली. तो म्हणते, मेहना म्हणू लागला, उतर खाली, उतर उतर खाली उतर. गुन्ह्या लगेच घाबरून उठलं. हे मलाच होता माडीवरून खाली उतर म्हणाली, काय वाटलं त्याला. आणि मग तो म्हणायला लागला इकडे तिकडे, बोला हे काय आफत आली बाबा म्हणला. ते मेहण्याचा आवाज सारखा सुरू, उतर म्हणाला तुला खाली, आधी उतर खाली असं म्हणू लागला. गुन्ह्या आपलं उठून उतरायला खाली जाऊ लागलं होतं. तेवढ्यात अजून त्याचा आवाज आला मेहण्याचा, उतर खाली, सामान घेऊन उतर खाली, सगळं सामान घेऊन उतर खाली, हे सगळं सामान घे, तुझं सगळं सामान घेऊन खाली उतर म्हणाला. म्हणून याला वाटलं आता आपली बॅग बिग घेऊन जा म्हणाली काय की. घरी आपलं बॅग बिग घेतलं, आपण खाली उतरून आलो. आणि मग हे सगळं आवाज ऐकून मग सासरे बुवा उठलेच होते. ते बरोबर पायऱ्या तोंडाले म्हणले, अहो काय झालं जाऊ, अहो काय सांगा म्हणले, वरचा मेहना म्हणायला लागला सामान घेऊन जा उतर खाली असं म्हणू लागला मला. असं कुठं असतोय का. मग गण्या चिडलं ना. आता हे चिडल्यावर सासरे बुवा म्हणले, अहो थांबा, रागवू नका, त्याचं काय म्हणले की तुमचा मेहना आहे ना म्हणले, ते आहे म्हणले एस टी मध्ये कंडक्टर, आणि दिवसभर लोकांसोबत जे बोलते ते संध्याकाळी झोपेमध्ये म्हणते. आणि मग ते काय झालं की दिवसभर कोणाला तर म्हणलं असेल प्रवाशाला उतर खाली म्हणून, तेच आता रात्री म्हणत असेल, तुम्ही काय काळजी करू नका.